नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की आज महाराष्ट्रामध्ये राजकारणात काय घडामोडी घडतायत याचे सगळे तुम्ही आम्ही साक्षीदार आहेत. ज्याची मनात आपण कल्पनाही केली नाही अशा घटना घडायला लागलेल्या आहेत. कोणता पक्ष, कोणता नेता कोणत्या पक्षात आहे याचे सुद्धा प्रश्न अनेक आपल्या समोर पडलेले आहेत. परंतु या स्वार्थी राजकारणामध्ये आणि खुर्चीच्या सत्तेच्या हव्यासापोटी ज्यावेळेस पक्ष एकमेकांच्या सोबत जात आहेत, पक्ष फुटतायत, नेते बदलतायत, यावेळी कुणी बिनशर्त पाठिंबा देऊ शकतो का? विश्वास बसतो का आपल्याला? कारण आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये खोक्यांचं राजकारण चालतंय म्हणून आपल्याला सांगितलं जातं. ईडी सीबीआयच्या कारवायाची भीती दाखवून राजकारण होतंय असंही आपल्याला म्हटलं जातं. आणि हे सगळं आपण पाहतोय. ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत, ज्याच्याकडे ईडी आणि सीबीआयच्या धाडी पडतायत, तोच नेता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय. धाडी सगळ्या बंद होत आहेत, चौकशा त्या ठिकाणी थांबतायत. दुसरी गोष्ट, मित्र पक्षामध्ये जरी प्रवेश केला तरी सुद्धा त्याच्यावरच्या कारवाया थांबतायत, हे सुद्धा आपण पाहतोय. म्हणजेच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीसोबत जे नेते येत आहेत ते कुठल्या तरी स्वार्थानं येत आहेत किंवा भीतीनं येत आहेत हे आपण पाहतोय. आता जर अजित पवार यांचा गट पाहिला, एकनाथराव शिंदे यांचा गट पाहिला, तो भाजप सोबत आलाय, परंतु त्यांनी लोकसभेला आपल्या जागा घेतलेल्या आहेत, काही मतदारसंघ काही वाटून घेतलेले आहेत. त्यानंतर भाजपला काही ठिकाणी पाठिंबाही दिलेला आहे. आणि याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्रित निवडणुका लढणार आहेत. त्यामुळे त्यांना विधानसभेच्या सुद्धा जागा मिळणार आहेत. त्यामुळे यांची महायुती झाली, यांची तडजोड झाली हे आपल्या लक्षात येईल. कदाचित ईडी सीबीआयचा धाक होता, त्यामुळे हे गट एकत्र आलेत हेही आपल्याला मानता येईल. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय हे काही लोकांना अजूनही समजायला तयार नाहीये. त्यांनी असंही सांगितलंय की नरेंद्र मोदी यांच्यासाठी मी पाठिंबा देतोय आणि राज्यामध्ये महायुतीला मी पाठिंबा देतोय. आणि हा बिनशर्त पाठिंबा आहे. म्हणजे बिनशर्त म्हणजे कुठलीही शर्त नाही, मला कुठली अपेक्षा नाही, माझी कुठली तडजोड झालेली नाही, मला कशाची भीती नाही, फक्त देशाच्या हितासाठी मोदी चांगलं काम करतील या अपेक्षेनं मी पाठिंबा देतोय, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलंय. बरं, राज ठाकरे यांच्या या वाक्यावर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही. त्याचं कारण असं आहे, राज ठाकरे यांनी यापूर्वी एक वेळेस नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्या देश सुधरेल, देशाची प्रगती होईल असं सांगितलं होतं. परंतु अवघ्या काही 4 ते 5 वर्षामध्ये त्यांची भूमिका बदलली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की या देशाची पिछेहाट होत चाललेली आहे, देशाचं वाटोळं होत चाललेलं आहे. आणि हे जर रोखायचं असेल आणि देशाला प्रगतीपथावर न्यायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री असलेले अमित शहा यांना देशाच्या राजकारणातून बाहेर खेचलं पाहिजे, बाहेर ढकललं पाहिजे. या दोघांना हद्दपार राजकारणातून केलं पाहिजे, तरच हा देश प्रगतीपथावर जाईल असं स्पष्टपणे त्यांनी नाव घेऊन आपली भूमिका विषद केलेली आहे. या देशाचं आणि राज्याचं जर वाटोळं कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे. आणि या दोनच माणसानं केलंय, ज्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा, असं सुद्धा राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. आणि लावरो तो व्हिडिओ असं म्हणत त्यांनी जे काही भारतीय जनता पार्टीची नीती आहे ही सगळी पोलखोल केलेली आहे, जनतेसमोर आणलेली आहे. आणि भाजपा आणि नरेंद्र मोदी हे देशासाठी किती वाईट हेतूनं काम करतायत, त्यांच्यामुळे देशाचं नुकसान कसं होतंय हेच जनतेला पटवून देण्याचं काम हे आजपर्यंत केलेलं आहे. आणि त्याच राज ठाकरेंनी आता कल्टी मारलेली आहे, मनसेनं कल्टी मारलेली आहे आणि भूमिका घेतलेली आहे की नरेंद्र मोदी हे देशाचं स्वप्न पूर्ण करतील, विकासाचं स्वप्न पूर्ण करतील. आणि नरेंद्र मोदी यांच्यामुळेच राम मंदिर झालं असं सुद्धा त्यांनी सांगितलं. तसं जर पाहिलं तर न्यायालयाच्या निकालामुळं ते राम मंदिराचा मार्ग त्या ठिकाणी निघलेला आहे. परंतु हे सगळं सांगत असताना राज ठाकरे हे संभ्रमात आहेत, हे जनतेचं मत झालंय. आणि अशा स्थितीत त्यांनी बिनशर्त पाठिंबा हा महायुतीला दिलेला आहे, भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे. आणि हा बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी विशेष म्हणजे राज ठाकरे यांना दिल्लीत जावं लागलं. दिल्लीत अमित शहा यांची बैठक घ्यावी लागली, चर्चा करावी लागली आणि रात्री मुक्कामी थांबून दुसऱ्या दिवशी बैठक घेऊन मग बिनशर्त पाठिंबा द्यावा लागला. आता जर तुम्हाला विकासाचं स्वप्न माहितीच होतं, नरेंद्र मोदी हे विकास करणार हेही माहित होतं, तर दिल्लीत जाऊन बैठका घेण्याचं काही कारण नव्हतं. बरं, तुम्हाला भाजपकडून काही मागायचंही नव्हतं, महायुतीकडून काही घ्यायचंही नव्हतं, जागाही सोडून घ्यायच्या नव्हत्या, म्हणजे बिनशर्त द्यायचा होता. तर मुंबईत बसून सुद्धा तुम्ही याच अटीवर बिनशर्त पाठिंबा देऊ शकत होते. परंतु असं घडलेलं नाहीये. दिल्लीत जाऊन बैठक झाल्यानंतर बिनशर्त पाठिंबा आहे. आणि विशेष म्हणजे तेवढाच बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी जी काही 5 ते 10 मिनिटाची राज ठाकरे साहेबांची मुंबईमध्ये सभा झाली गुढीपाडव्याच्या महोत्सवाला, कारण त्यांची दरवर्षी होते. परंतु तेवढ्या सभेत एवढंच ते बोलले. जितेंद्र आव्हाड जे की शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते, त्यांनी सांगितलं की राज ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा द्यायचं एवढंच जर सांगायचं होतं तर साधं ट्विट करून सुद्धा ते महाराष्ट्राला सांगू शकले असते. एवढे लोक त्या ठिकाणी बोलवायचे आणि त्यांना फक्त अशा पद्धतीनं पाठिंबा दिल्याचं सांगायचं, हे काही पटलेलं नाही. आणि मित्रांनो,
हीच भूमिका मनसेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्याला सुद्धा महाराष्ट्रातल्या पटलेली नाहीये. कारण बिनशर्त पाठिंबा कसा असू शकतो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि प्रश्न हा आहे की राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महायुतीमध्ये किती जल्लोषाचं वातावरण पाहिजे, किती आनंदाचं वातावरण पाहिजे. सगळ्या नेत्यांनी आपल्या नेत्यांच्या सोबत राज ठाकरेंचा सगळ्यात मोठा फोटो टाकायला पाहिजे. कारण ना त्यांना लोकसभेत जागा द्यायची, ना त्यांना विधानसभेत जागा द्यायची, ना खर्चायला काही पैसे पाणी द्यायचे, ना कुठली अट आहे त्यांची. मग असं जर बिनशर्तपणे निस्वार्थीपणे एवढ्या मोठ्या मनानं एवढ्या मोठ्या भावनेनं जर आपल्याला कुणी या आजच्या स्वार्थी राजकारणामध्ये मदत करत असेल निस्वार्थीपणे, तर त्याला किती डोक्यावर घेतलं पाहिजे. महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी राज ठाकरेंचे मोठे मोठे फोटो लावले पाहिजे आणि रोज आपल्या भाषणामध्ये त्यांनी नाव घ्यायला पाहिजे की आमच्यासाठी नरेंद्र मोदी जेवढे दैवत आहे, जेवढं मोठं स्थान आहे, आमच्या पक्षाचे नेते स्थान आहे, त्याच्याही पेक्षा मोठे राज ठाकरे आमच्यासाठी आहेत, कारण त्यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिलाय. आता वास्तविक पाहता राज ठाकरे यांच्या मनसेचा एकच आमदार निवडून आलेला आहे, मग त्यांचा बिनशर्त पाठिंबा मिळालेला आहे. महायुतीनं आनंद उत्सव जल्लोष हा करताना कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाहीये. परंतु डीएस न्यूजच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी माहिती घेतोय, आमचे प्रतिनिधी ज्यावेळेस माहिती घेत आहेत, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आलेली आहे की राज ठाकरे यांच्या बिनशर्त पाठिंब्यामुळे महायुतीमध्ये उत्साहाचं तर वातावरण नाहीच, या उलट घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि महायुतीमध्ये जे की भारतीय जनता पार्टी आहे, एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आहे, अजित पवार यांची राष्ट्रवादी आहे, या तिन्ही पक्षाच्या आमदारांची बत्ती गुल झालेली आहे. आमदारांना धाक पडलेला आहे. आमदारांना हे दहशतीमध्ये आहेत, भीतीमध्ये आहेत. कोणती भीती कोणती दहशत आहे हा ज्यावेळेस आम्ही प्रश्न उपस्थित करतो त्यावेळेस ऑफ द रेकॉर्डमध्ये एक माहिती आम्हाला मिळते आणि जे मत माझं मी तुम्हाला सांगणार आहे की अगोदरच काय झालेलं आहे. उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी यांची युती होती, त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकसभा आणि विधानसभेच्या जागांमध्ये जी काही वाटप झाली ही सन्मानपूर्वक झाली. एक दोन जागा एकमेकांना कमी जास्त झाल्या असतील पण सन्मानजनक झाली. आज उद्धव ठाकरे युतीसोबत नाहीयेत, त्यांच्या जागेवर एकनाथ शिंदे यांचा गट आलेला आहे. कदाचित उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जागा मिळत होत्या त्या एकनाथराव शिंदे यांना मिळतील अशी अपेक्षा होती, कारण 40 आमदार ते निवडून गेलेले आहेत, खासदार त्यांच्यासोबत 13 आहेत. अशा स्थितीत 13 जागा तर लोकसभेच्या त्यांना मिळाल्या नाहीत हे आपण पाहतोय आणि विधानसभेच्या किती जागा मिळतील हाही शंकेचा प्रश्न आहे. परंतु अजित पवार हे ज्यावेळेस महायुतीसोबत आलेले आहेत, महायुतीसोबत आल्यानंतर त्यांना सुद्धा लोकसभेच्या काही जागा द्याव्या लागलेल्या आहेत. म्हणजेच परिणामी एकनाथराव शिंदे यांचा जो 50-50% फॉर्म्युला होता तो त्या ठिकाणी फेल गेलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याच गटातून अजित पवार गटाला जागा देण्यात आलेल्या आहेत. लोकसभेच्या विद्यमान खासदारांना सुद्धा एकनाथराव शिंदे हे उमेदवारी देऊ शकले नाहीयेत. स्वतःचा मुलगा श्रीकांतराव शिंदे हे खासदार असताना सुद्धा त्यांचीही उमेदवारी एकनाथराव शिंदे हे अद्यापही जाहीर करू शकलेले नाहीयेत. मित्रांनो, आपल्याला मला आवर्जून सांगायचंय, जे एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेला मतदारसंघ आलेले ते मतदारसंघ ठामपणे आमचेच आहेत आणि आम्हीच ते लढवणार आणि मीच ते उमेदवार देणार असंही एकनाथराव शिंदे सांगू शकत नाहीत, आजही सांगितलेलं नाहीये. दुसरा भाग जो आहे अजित पवार हे जरी महायुतीसोबत आले असले तरी त्यांना 5 जागा मिळाल्या, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की त्यापैकी एक जागा महादेव जानकर यांना पक्षाला सोडण्यात आलेली आहे, दुसरी शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरूरमध्ये पक्षात घेऊन त्यांना ती जागा देण्यात आलेली आहे. राहिला प्रश्न बारामतीमध्ये स्वतःची पत्नी त्यांनी उभा केली आहे आणि प्रदेशाध्यक्ष जे आहेत राष्ट्रवादी सुनील तटकरे यांना रायगडमधून उमेदवारी दिली आहे आणि एक जागा अजूनही तळ्यात मळ्यात चाललेली आहे, जी की साताऱ्याची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाची आहे. ती उदयनराजे भोसले यांना भारतीय जनता पार्टीकडून देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नाशिकमधून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. अद्यापही ती दिलेली नाही, म्हणजे त्यांच्या वाटेला काय आलं काय नाही याचा हिशोब अद्याप झालेला नाहीये. म्हणजे लोकसभेच्या 48 जागांमध्ये 3 पक्षाचे 3-13 वाजलेले उमेदवारी देताना हे आपल्या लक्षात येत आहे. आता हे जर असं झालं असेल तर मग विधानसभेला 288 जागा आहेत. या 288 जागेपैकी अजित पवार यांचे 40 आमदार त्यांच्या सोबत आलेत, एकनाथराव शिंदे यांचे 40 आमदार आलेत, 80 आमदार यांच्या सोबत असताना सुद्धा यांना किती उमेदवारी मिळतील हा प्रश्न आज या ठिकाणी मोठा आणि गंभीर आहे. लोकसभेचे खासदार जे आहेत त्यांनाच उमेदवारी मिळाली नाही तर विधानसभेच्या आमदारांना आपल्याला उमेदवारी मिळेल याची शाश्वती आता नाहीये. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सुद्धा जे नेते आहेत, जे लोकसभेचे उमेदवार आहेत, त्यांच्या उमेदवारीवर सुद्धा एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटानं कब्जा केलेला आहे. त्यामुळे त्यांचीही उमेदवारी, जे इच्छुक होते त्यांनाही उमेदवारी त्या ठिकाणी मिळालेली नाहीये. लोकसभेमध्येच 48 जागांमध्येच आता 288 जागांची उमेदवारी विभागणी कशी होणार हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी आहे, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीकडे मात्र जागा शिल्लक आहेत.
कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे बाजूला गेल्यामुळे, त्यांचे 40 आमदार खासदार बाजूला गेल्यामुळे यांच्याकडे उमेदवार हे मोकळे झाले आणि मग उद्धव ठाकरेंनी त्यांचे जे खासदार होते त्यांच्यासोबत आलेले या 5ही खासदारांना उमेदवारी दिलेली आहे. शरद पवार यांच्यासोबत जे खासदार आहेत त्यांनाही त्या पद्धतीने त्या ठिकाणी संधी देण्यात येते. आणि जे उमेदवार इच्छुक होते नंबर 2ला, त्यांना कधी वाटलंही नसेल की आता हे आपले खासदार या ठिकाणी उभा आहेत, यांच्यानंतर मला कधी उमेदवारी मिळेल. ते पक्ष सोडून गेल्यामुळं आणि आमदारही पक्ष सोडून गेल्यामुळं दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना आमदारकीची उमेदवारी त्या ठिकाणी मिळतेय. नव्या जोशानं, नव्या उमेदीने, नव्या ताकदीनं ते नेते या पक्षामध्ये काम करतील, महाविकास आघाडीमध्ये. आणि हा जो काही परिणाम दिसतोय आपल्याला, यामध्ये महायुतीचे आमदार अडचणीत आहेत की आपल्याला तिन्ही पक्षामध्ये उमेदवारी कधी मिळेल. आणि अशाच वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिलाय. आता मित्रांनो, बिनशर्त पाठिंबा या राजकारणात कधी होत नसतो. काहीतरी तडजोडी झालेल्या आहेत. लोकसभेला आम्ही तुम्हाला मदत करतोय, पण विधानसभेमध्ये मात्र राज ठाकरे यांना अधिक जागा पाहिजेत, त्यांना सत्तेत यायचंय. आणि म्हणून त्यांनी या लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये स्पष्ट सांगितलंय, आपण लोकसभा लढवत नाही, भाजप आणि महायुतीला पाठिंबा देतोय, पण विधानसभेच्या तयारीला आजपासून लागा. याचा अर्थ असा आहे की राज ठाकरे यांना विधानसभा निवडणूक ताकदीनं लढवायची आहे आणि अधिक जागा आपल्या पारड्यात पाडून घ्यायच्या आहेत. आता घ्यायच्या तर कुणाकडून घ्यायच्या आहेत? त्या नक्कीच महाविकास आघाडीकडून तर नाहीयेत, त्या महायुतीकडूनच घ्यायच्या. आता महायुतीमध्ये या 3 पक्षामध्ये अगोदरच जागा वाटपात 3-13 लोकसभेला झालेत. विधानसभेमध्ये काय होईल हे सांगता येत नाही. तिथं पुन्हा चौथा भिडू मनसे, राज ठाकरे हे त्या ठिकाणी येऊन बसलेले, जे राज ठाकरे कुणाच्याही नेतृत्वाखाली काम करत नाही. स्वतःच नेतृत्व, स्वतःचेच विचार आणि स्वतःचाच आदेश हे त्या पक्षामध्ये त्यांच्यात चालतो. ते आता भारतीय जनता पार्टी सोबत आलेले आहेत. पुढच्या काळामध्ये त्यांना जर जागा सोडायची वेळ आली तर मग एकनाथ शिंदे गटाला किती जागा राहणार, अजित पवार गटाला किती जागा राहणार आणि मनसेचे राज ठाकरे यांना किती जागा राहणार आणि उर्वरित भारतीय जनता पार्टी किती जागेवर निवडणूक लढणार, हा मोठा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या समोर उभा राहणार आहे. आणि म्हणूनच राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा महायुतीला दिला असला तरी त्यांच्यामध्ये जोश, आनंद आणि उत्साह दिसत नाही. या उलट भीती दिसतेय, दडपण दिसतंय, दबाव दिसतोय आणि त्यांच्या पायाखालची वाळू घसरून जाऊन त्या आमदारांच्या आजच पत्त्या बत्त्या गुल झाल्यात, असं चित्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कारण मोठी अडचण ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि त्याचा परिणाम असा होईल की महायुतीमध्ये जे भारतीय जनता पार्टी सोबत गेलेले अजित पवार आणि एकनाथराव शिंदे गट आहेत, यांच्यातले कित्येक आमदार, कित्येक नेते हे पुन्हा आपल्या मूळ पक्षाकडे जाण्याच्या तयारीत राहतील आणि पुन्हा त्या ठिकाणी जाऊन निवडणुकीची उमेदवारी मागण्याची सुद्धा प्रयत्न ते करतील, अशी स्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. आता प्रश्न असा आहे, राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीला विधानसभेत त्यांचं ऐकावंच लागेल. कारण सगळ्या राज्याला समजलंय की राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिलाय. मग आता राज ठाकरे सांगतील की मला या जागा पाहिजेत, मला हे उमेदवार पाहिजेत, त्यावेळेस भाजपला सुद्धा त्यांचं ऐकावं लागेल. कारण महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्तेत यायचं असेल तर आता मनसेला बाजूला सारून चालणार नाही. कारण संदेश जाईल की जो बिनशर्त पाठिंबा देतो त्यालाही भाजप टाळतंय, ज्यांनी शर्त घेऊन सत्तेमध्ये सहभागी झाले त्यांनाही त्या ठिकाणी जागा कमी देतोय. हा जर संदेश गेला तर भाजपच्या सुद्धा विधानसभेला जागा निवडून येणार नाही, असं चित्र महाराष्ट्रात आहे. आणि म्हणून हा जो महत्वाचा मुद्दा आहे की राज ठाकरे यांनी बिनशर्त महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर महायुतीच्या या आमदारांची बत्ती का गुल झालीये, तर त्याचं कारण हे, कारण विधानसभेमध्ये त्यांना उमेदवारी मिळेल याची शाश्वती आता कुणालाही राहिलेली नाही. विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या मुलालाच लोकसभेची उमेदवारी मिळते का नाही ही शंका आहे. पक्षप्रमुख आहेत ते सध्या एकनाथ शिंदे शिवसेनेचे, त्यांच्याच मुलाला उमेदवारी मिळेल का नाही ही शंका आहे. तर इतरांचा तर प्रश्नच लांब आहे. आणि जर लोकसभेत जागा जास्त आल्याच आणि नरेंद्र मोदी हे जर पुन्हा देशात सत्तेत आलेच, हे जर तर आहे, हे आता शक्य होत नाहीये. देशातलं आणि राज्यातलं चित्र बदललेलं आहे. पण जर तसं झालंच तर ते काही राज्यामध्ये एकनाथराव शिंदे आणि अजित पवार यांचं ऐकतील अशी स्थिती आज तरी नाहीये. कारण जे ते सांगतील तेच या दोघांना ऐकावं लागतं. कारण ईडी सीबीआयचा धाक आहे, यांच्या सगळ्या चौकशाच्या फायली अद्यापही बंद झालेल्या नाहीयेत. ती भाजप आहे आणि ती आपली नीती त्या ठिकाणी अवलंबते. आपल्या ताटाखालचे मांजरं पक्षामध्ये कोणीही वरिष्ठ नेता हा करत असतो, अगदी त्याच पद्धतीनं भाजप महाराष्ट्रामध्ये चाल करत आहे. आणि अशा स्थितीत मनसेने जर उद्या सांगितलं, कारण भारतीय जनता पार्टीला आता ठाकरे आपल्यासोबत पाहिजे, राज ठाकरेंच्या माध्यमातून ते आपल्यासोबत येतील, एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि राज ठाकरे शिवसेना ह्या जॉईंट त्यांना पाहिजे, ते सगळ्यात जास्त मोठं नुकसान अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं होणार आहे हे चित्र आहे. आणि त्यामुळे त्यांच्या गटाचे आमदार हे आजच सैरावैरा झालेले आहेत. त्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार सुद्धा आणि दुसऱ्या फळीतले नेते सुद्धा सैरावैरा झालेले दिसत आहेत. पुढे काय होईल याकडे तुमचं आमचं नक्कीच लक्ष असेल. पण हा महत्वाचा मुद्दा मला तुमच्या समोर
सांगा वाटला, शेअर करा वाटला, माझं मतही मी व्यक्त केलं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? तुमचंही मत या व्हिडिओबद्दल तात्काळ खाली प्रतिक्रिया देऊन कळवा, कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते आणि ती संपूर्ण महाराष्ट्रातून आहे, म्हणून ती आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.